तुम्ही जे म्हणलात की सोनूजींसोबत तुमचा प्रवास चालू झाला, सो हा कधी एक्झॅक्टली झाला आणि तुमचे काही किस्से आहेत का? आता तुम्ही 18-19 वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत, आता भरपूर किस्से आहेत त्यात काय. त्यातला आज एखादा सुरू झाला मी 2004 पासून त्यांच्याकडे करायला लागलो. म्हणजे मी स्टुडिओत असतानाच मला आधी ते दिसायला लागलं होतं आणि ऑन अँड ऑफ आणि मी 2005 एंडला मी स्टुडिओ सोडल्यानंतर मी सगळे शोज करायला लागलो. ओके. आणि किस्से तर काय, आम्ही जग त्यांच्या टीम बरोबर त्यांच्यावर राहून जग फिरलोय. आय थिंक माझे 10 पासपोर्ट झालेत आतापर्यंत. बर. आणि विविध देशांमधले विविध आर्टिस्ट भेटायला मिळाली, विविध लोक भेटायला मिळाली. आणि खूप इम्पॉर्टंट असतं, तुम्ही जेव्हा तुम्हाला जग कळतं, जगात म्युझिक काय चाललंय, लोक कशी आहेत, काय काय डिफरन्सेस आहेत, त्याचं आणि एक मॅच्युरिटी एक वेगळी येते तुम्हाला. बर. सोनूजींसारख्या माणसावर इतक्या क्लोजली राहायला मिळते, ती पण एक वेगळीच युनिव्हर्सिटी इन इट्स ओन आहे इन टर्म्स ऑफ म्युझिक. डेडिकेशन, इंटिग्रिटी, फोकस, ह्या सगळ्या गोष्टी खूप शिकायला मिळाल्या त्यांच्याकडनं. ओके. आणि जवळपास एज असल्यामुळेच आमची दोस्ती पण चांगली जमली. त्यामुळे माणूस कसा बनतो हे पण शिकायला मिळतं, की इट्स नॉट जस्ट अबाउट हिज आर्ट, इट्स अबाउट व्हॉट ही इज, दॅट रिफ्लेक्ट्स इन हिज आर्ट. ओके. तर ती थॉट्स काय असतात, ती प्रोसेस कशी असते, ह्या गोष्टी खूप क्लोजली बघायला मिळतात आणि शिकायला मिळतात. बर. तर किस्से आम्ही असं एक आम्ही तुझं क्रेझिएस्ट ऑफ प्लेसेस शोज गेलेत. डिस्टिंक्टिव्हली आय रिमेंबर, म्हणजे काबूलमध्ये, अफगाणिस्तानमध्ये आम्ही. तर तुम्हाला तेच विचारणार होतो की त्यांनी जे एक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की ते तुम्ही होतात का त्यावेळी, त्याबद्दल प्लीज सांगा ना त्या किस्स्यावर. आम्हाला काबूलला शो आलाय या एक्साइटमेंटमध्येच आम्ही घेतला. पर सोनूजी म्हणे जो भी होगा देखा जाएगा, लेते. तर आम्ही गेलो तिकडे. आम्ही कम्युनिकेशन असतं आधी, आम्हाला टेक्निकल रिक्वायरमेंट्स काय काय, तर काय माहितीच नाही कोणाशी बोलायचं, काय काय काहीच कळत नव्हतं. करायचं आहे शो. गेलो. तर गेल्यानंतर आम्ही पाहिलं, म्हणजे एक तर लँड होताना दिसतं की उद्ध्वस्त झालेलं देश आहे. 2006-07ची गोष्ट आहे. बर. तेव्हा जस्ट आय थिंक अमेरिका टेकन ओव्हर सम 1 year बॅक ऑर समथिंग लाईक दॅट. युद्धातनं जस्ट ते सगळं दिसत होतं, टँक्स पडलेले आणि हे ते सगळं. आणि हॉटेलला पोचलो तर त्या हॉटेलमध्ये लिटरली भिंतींवरती गोळ्या वगैरे दिसत होत्या, असे खड्डे पडलेले. इतकं हे आम्ही क्लोजली पाहिलंय. आणि म्हणलं अरे बाबा, आता उद्या शो आहे तर काय, कोण काय मला दाखवतो जागा कुठे काय. तर ओके चलो साहेब घेऊन गेले आम्हाला. तर त्या एका स्टेडियममध्ये आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्या गेल्या आय जस्ट फ्रोज, कारण मी कुठेतरी पाहिलंय. बर. हे मी कुठे जे दिसतंय ते मी पाहिलंय कुठेतरी. मी ते CNN वरती पाहिलं होतं. तिथे ओके पब्लिकली लोकांना गोळ्या घालून मारायचे, तेच स्टेडियम होतं ते. ओके. तिथे तुमचा शो होणार. अरे वा. त्यामुळे इमॅजिन व्हॉट इमोशन यू विल गो थ्रू. मग म्हणलं चला काय बाबा इक्विपमेंट काय. तर लिटरली त्यांच्याकडे, म्हणजे आपण छोटं गणपती मंडळाला सत्यनारायणाला कसे स्पीकर लागतात, एक असा उभा टॉप, त्यात 2 12 इंची आणि एक, तसे त्याच्याकडे 10 टॉप होते, 10 स्पीकर होते. बर. आणि आपल्या कीबोर्डचा एक क्रॉस स्टँड असतो ना, एका स्टँडवर एक स्पीकर, 15 फुटावर 20 फुटावर दुसऱ्या स्टँडवर दुसरा स्पीकर, 15-20 फुटावर तिसरा, असे त्यांनी 5 इकडे आणि 5 इकडे असे स्पीकर लावले होते. ओके. आणि हे स्टेडियम होतं. बर. मी त्याला हा ये साहेब म्हणलं. मग मायक्रोफोन तर त्यांनी एक माईक SM50, केबल तर त्यांनी एक नवीन केबलचा बंडल आणून दिलं. म्हटलं अरे याला कनेक्टर, त्यांनी नुसते कनेक्टर. म्हटलं आता सोल्डरिंग गन पण दे. सगळं इथे बसून बनवल्या केबल्स. बर.
ओके. मी सकाळी 9 वाजता तिथे गेलो होतो. संध्याकाळी शो होता. संध्याकाळपर्यंत मी बसून केवळ बनवत होतो, तो आणि मी आणि ते सगळं. आणि आम्ही मग करायचा आहे शो. सगळं उभं केलं. तर छोटासा कन्सोल दिला होता लांब असं. मी म्हटलं मला इथे बॅरिकेडिंग वगैरे द्या. आणि स्टेजपासून मी साधारण 50 फुटावरती असेल, 50-60 फुट. तर सगळं मोकळं नाही. सब इसके पीछे, सब ऑडियन्स सब इसके पीछे, आपको कोई तकलीफ नाही. वगैरे म्युझिशियन्स वगैरे आले, थोडं एक साऊंड चेक वगैरे केलं. काय त्या साऊंडमध्ये काही जीवच नव्हता. मला माहिती होतं आपण हॅलो म्हणलं की संपलं, त्या आवाज तरी पोचला पाहिजे, एवढंच एक होतं. तर गेलो बॅक साईडला. मी सोनूजी आले, काय आहे म्हणलं, कुछ मालूम नाही. ते कर लेते हैं शो, हमको करना है. खाली प्रेयर वगैरे केलं. मी बाहेर आलो, मला काही दिसेच ना माझी ते कुठे कन्सोल. कारण जी एरिया मोकळी सांगितली होती तिथे सगळे सिक्युरिटी गार्ड भरले होते. बर. मग तू विचार कर, 50 फूट आणि असं आडवं स्टेडियम, एवढंच मला पाय ठेवायला जागा नाही. आणि म्हणे आपने तो बोला तर ऑडियन्स नाही. ऑडियन्स थोडी, सिक्युरिटी वाले. तर सिक्युरिटी वाले पण शो बघायला आलेत. प्रत्येकाच्या हातात एक कोटेशन. मी कसं तरी जागा करत 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 त्या कन्सोल पर्यंत पोहोचलो. आणि शो सुरू झाला. तर हॅलो म्हणलं की संपला आवाज. जर तुम्ही वॉटेज वाईज बघितलं ना तर, आणि साधारण तिथे एक 60,000 लोक आली होती. आवाज पोचणं शक्य नव्हतं. 60,000 लोकांनी एकत्र हो केला ना तर 60,000 वॉट होतात. अच्छा. आणि माझ्याकडे जेमतेम 10,000 वॉट होते. 10,000 पण नाही, 4,000 वॉट होते. जेमतेम. कसं तग धरणार. पण माहित नाही, करायचं चालू. सोनूजी आले, हॅलो सब कुछ होत आहे. पब्लिक याच्यातच वेळ ते तिथे अनाऊन्स करत होते त्यांच्या पश्तू भाषेत कुठल्या. तो सांगत होता की त्यांनी मुद्दामून गव्हर्नमेंटनी तिथे शो ठेवला होता की लोकांच्या त्या मेमरीज बदलाव्यात. ओके. त्या जागेच्या. आणि सोनूजी ऑडियन्स पाहून खुश आणि तुम्ही नाचो. त्याचा युट्यूबवर व्हिडिओ यायचा. बरोबर. ओके. सोनू निगम काबूल कॉन्सर्ट असं तुम्ही केलं तर मिळेल तो, आपण डिस्क्रिप्शन. तर आणि हे पण पुढचे उठले ना सिक्युरिटी गार्ड नाचायला. पण त्यांच्याकडे खुशी मनाव म्हणजे धडधड ते होतं तिथे. होतं. पण तिथे भांडण माहिती आहे, एकमेकाला अशी याच्या गमती एखादी सुटली. मी गेलो, काय कळायचं नाही की काय होते. बरं मी आपला तिथे कसं तरी, आणि गर्दी मागणं. पण नाचतंय पब्लिक, ऐकू काही येत नाहीये, पण नाचतंय पब्लिक. ह्याच्यातच खुश आहे की अरे प्रेस कॉन्फरन्स मध्ये सोनूजींना लिटरली त्यांनी विचारलं होतं प्रेसनी, गा के दिखाव की तुम असली सोनू निगम हो. बर. त्यांना लोकांना हात लावून बघायचे आम्हाला. हिंदुस्तानचा आहे. अच्छा. भाषेवर न कळायचं हिंदुस्तानचं. हात लावून बघायची हमारे यहाँ बहुत. इतके खुश झाले होते. 40 वर्षात त्यांच्याकडे एकही म्युझिकल कॉन्सर्ट झाली नव्हती. ओके. डायरेक्टली सोनू. तर हे सगळं चाललंय आणि एका ठिकाणी नाचो. सोनूजी प्लीज मत भड़काओ, ये मेरे ऊपर आ चुके हैं सर, ये करके ये केबल वेबल टूट गया तो जो चल रहा है वो भी बंद हो जाएगा. तो त्यांनी अच्छा रुको उनका उधर प्लीज मत आना, वो वहाँ पे प्रॉब्लेम है येते हे बोलले ते. आणि म्युझिक चालू केलं त्यांनी. ऑब्व्हियसली म्युझिक आहे तर ते. आणि थोड्या वेळाने मला नुसता असा एक माझ्यावरती पब्लिक अशी, मी असा वाकलेलो त्या कन्सोलवर. बघ मी आता पाणी प्यायलो की पाणी दिलं. मी सिगरेट पेटवली, सिगरेट सगळं असं एक चालू आहे. मजा मी पण एन्जॉय करतो त्याला काय. तर हे असं एक माझ्यावरती आली पब्लिक आणि मला असा कडकड मोठा. मी म्हटलं हे माझी हाडं तुटली का कसला आवाज आहे. असं कसं तरी करून मी समोर बघितलं तर स्टेजचा मागचा अख्खा बॅकड्रॉप खाली पडला. त्या ड्रमच्या सिम्बलवरती अडकलं एक. सोनूजी वॉज ऑलमोस्ट फॉलिंग डाऊन. तर आमच्या बेस गिटारिस्टने त्यांना पकडला, ओढला. 2 म्युझिशियन इकडे एक आणि इकडे एक खाली पडले, सगळं दुकान घेऊन. आणि पळापळ झाली आणि विदाऊट तिला गेट बॅक. आणि बघतोय समोरचं खाली सगळं.
तुम्ही एकटे. आणि मागच्या पब्लिकनी ते सगळे स्टेजवर पळाले. हा 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 मागच्या पब्लिकमध्ये आले, हे मेहमान आहे. हा त्यांनी असं हे केलं मला एक, चलो. बर पब्लिक कॉमन पब्लिक. बर. तिथे जाऊन मग सगळ्यांना लागलं नाही, खूप कमी लागलं हे ते असं सगळं. गंमत काय झाली ती माहिती का, स्टेजवरती जे सिक्युरिटी गार्ड म्हणून होते हा ते 55 लोक आली स्टेजवर. त्यांना सिक्युरिटी पेक्षा त्यांना इंटरेस्ट की आम्ही याच्यात सोनू निगमला समोर बघतो, आणि ते नाचायला लागली. त्या वजनाने स्टेज तुटलं म्हणलं. ही गंमत. याच्यामुळे अर्ध्या तासात शो संपला. ओके. एक चुकाचा नाही, पब्लिक बाहेर सगळी निघून गेली. काही दंगा नाही, काही नाही. आम्हाला वाटलं आता हे होईल ते होईल, काही नाही. बर. आम्हाला गाडीत घातलो, गेलो आम्ही. दुसऱ्या दिवशी सकाळी लिटरली हॉटेलच्या बाहेर गर्दी होती माफी मागायला. ओके. आम्ही एअरपोर्टला जात होतो परत, तेव्हा लोक सिग्नलवरती वापिस आणा, नाराज मत होणार. अच्छा. इतकी गोड लोक. अच्छा अच्छा. आणि मग ते ब्लास्ट का काहीतरी झाला होता तो कराचीला झाला. कराचीला. तर अफगाणिस्तानला नाही. ते कराचीला तेव्हा मी नव्हतो, त्या शोला मी नव्हतो. बर बर. सोनूजी कराची का लाहोरला. ओके ओके. तेव्हा मी फक्त ऍडव्हान्स, तेव्हा मी जॉब करायचो, ऍडव्हान्स मध्ये मिळालेल्या डेट्स करू शकत होतो. ओके. तर त्यात मी नव्हतो. त्यांचं तो एक्सप्लोजन झालं होतं त्यांच्या येत असताना बाजूच्या एका गाडीत. ओके. नाही खरंच प्रमोदजी, तुम्ही एवढं मस्त स्टोरी टेलिंग करताय की अनुभवलेलं आहे ना म्हणून करू शकतो.